Hi everyone. I have today discuss about the higher order derivative. This topic is a very important topic. Okay. So up to date आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे तो पाहिलेला आहे डेरिव्हेटिव्ह आणि आता पाहायचा आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर जो डेरिव्हेटिव्ह पाहिला त्याच्यावरची ऑर्डर म्हणजे असं काय आतापर्यंत dy अपॉन dx किंवा आपण एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला होता विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा जे असेल त्याला म्हटलं होतं आपण डेरिव्हेटिव्ह. पण आता डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो होते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तसाच सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जर तुम्ही नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो होते थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. असं येण्यापर्यंत जाऊ शकता. त्यालाच आपण म्हणतो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर आपण इथं एक्सप्लेन करू एखादं फंक्शन घेऊन की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मीन्स काय. तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सपोज कन्सिडर एक फंक्शन आहे आपलं y इज इक्वल टू एक्स रेज टू दी पॉवर 5. ओके. याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. म्हणजे आपल्याला काय मिळेल याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स रेज टू दी पॉवर n च्या अनुसार डेरिव्हेटिव्ह 5 इंटू एक्स रेज टू दी पॉवर 4. ओके. हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जर याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतलं मीन्स याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला मिळेल इथं 5 कॉन्स्टंट आणि एक्स रेज टू पॉवर 4 चं 4 इंटू एक्स क्यूब. ओके. मीन्स 20x क्यूब. आता इथं काय डी इंटू डी स्क्वेअर इंटू वाय अपॉन dx इंटू dx स्क्वेअर. तर हे जे दिसते इथं आपल्याला याला म्हणतो आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके. जर याला अगेन डिफरन्शिएट केलं तर इथं काय मिळेल याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो मिळेल आपल्याला 3 इंटू एक्स स्क्वेअर. ओके. तर इथं याची जी ऑर्डर होती सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण अगेन डिफरन्शिएट केला त्याची ऑर्डर 1 ने इन्क्रीज झाली म्हणजे झाली थर्ड ऑर्डर dx क्यूब. ओके. झालं 60x स्क्वेअर. ओके. तर हे जे इन्क्रीज आहे डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक एक ऑर्डर काय होत आहे त्याची इन्क्रीज होत आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे असं कंटिन्युअसली तुम्ही nth पर्यंत करू शकता. इसका इन्फायनाइट पर्यंत जिथपर्यंत डेरिव्हेटिव्ह निघते तिथपर्यंत तुम्ही याचं काय करू शकता डेरिव्हेटिव्ह काढू शकता. तर यालाच आपण म्हणतो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला यावर्षी जे 25% सिलेबस जो कट झालेला आहे त्यामध्ये आपल्याला हायर ऑर्डर मध्ये फक्त सेकंड ऑर्डर पर्यंत आहे. जस्ट काय डी स्क्वेअर एक्स अपॉन डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर पर्यंत आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे मॅक्सिमम एक्झाम्पल मध्ये. तर हे जे ऑर्डर आहे इथपर्यंत फक्त 2 पर्यंत म्हणजे nth ऑर्डर पर्यंत जे अगोदर होतं आपल्याला ते सिलेबस मधून कॅन्सल झालेलं आहे. फक्त कोणती ऑर्डर आहे आपल्याला 2 आणि त्यालाच म्हणतो आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके. अंडरस्टँड. यावर एक्झाम्पल घेणार आहोत आपण एक्सरसाइज 1.5 त्यामधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन आहे की फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तो इथं आपण एक्सरसाइज आता घेणार आहोत. सो बघा हे जे एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 1 पाहायचं आहे एक्सरसाइज 1.5 चा क्वेश्चन नंबर 1 आहे आपला फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. म्हणजे खाली दिलेलं जे एक्झाम्पल आहे याचा काय घ्यायचं आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे अगोदर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याला डिफरन्शिएट करू आपण पुन्हा म्हणजेच आपल्या वेळ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर याचा आपल्याला अगोदर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. बघा एक्झाम्पल या पद्धतीचे कसे सॉल्व्ह केले जातात. तर इथं आपण हे जे दिसते त्याला y कन्सिडर करून घेऊ. तर आपल्याजवळ येईल इथं 2x रेज टू पॉवर 5. सोल्युशन कसं येईल बघा याचं इझी प्रॉब्लेम असतात हे 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. ओके. त्याला डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय मिळते आपल्याला बघा काय मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर काय मिळेल 2 कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स रेज टू दी पॉवर 5 चा. इथं -4 कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तुम्हाला एक्स क्यूब चा. तसं इथं बघा बरं हा जो -2 जो आहे हा कॉमन घेतला आपण बाहेर घेतला
आउटसाइड डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल तुम्हाला. ते डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागते -1/x². बट हा जो आहे x² खाली जी आहे याची पॉवर जी आहे ते प्लस आहे. पण हा जर न्यूमरेटर मध्ये जर गेला तर याची पॉवर होत असते मायनस. म्हणून इथे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल तुम्हाला x⁻². ओके, तर ब्रॅकेट नाही दिला चालेल. आणि इथे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज 0. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह झाला 0. म्हणजे इथपर्यंतच घ्यावं लागेल आपल्याला. बघा बरं, डेरिव्हेटिव्ह 2 into आता याचा डेरिव्हेटिव्ह x⁵5चा 5 into x⁴ म्हणजे काय n into x⁻n-1 नुसार. सो मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 3 into x². ओके, सो -2 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे -2 into x⁻n-1. यांची व्हॅल्यू आहे -2. n-1 म्हणजे काय -2 -1 -2 -1 इज -3. बघा काय मिळालं आपल्याला, dy/dx इज इक्वल टू 2 into 5 10 into x⁴ minus 4 into 3 12 x² minus minus plus 4 into इथं दिसते आपल्याला x⁻³ याला इक्वेशन नंबर 1. ओके, हे जे इक्वेशन नंबर 1 आहे याला जर आपण हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा इथं काही ऑर्डर मध्ये काय असते 1 असते. याला जर आपण अगेन डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला अगेन डिफरन्शिएट करू आपण. Again differentiate with respect to x means d/dx in bracket dy/dx. याला अगेन डिफरन्शिएट करणार आहोत. 10 is a constant outside derivative. Its derivative with respect to x⁴. Okay, -12 is a constant outside derivative. Derivative with respect to x². Plus 4 is a constant again outside derivative and derivative is x⁻⁻3. So derivative is या साइड ना ऑब्जर्व जर केलं याच्या साइड ना इथे मिळेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d into d² to 1 upon dx into dx². इथे डेरिव्हेटिव्ह is 10 as it is into x⁴ चा डेरिव्हेटिव्ह n into x⁻n-1 इजा ते 12 into twice x plus 4 into -3 into x⁻⁻4. Okay, n-1 means -3 -1 -4. So second order derivative is dy/dx² is equal to 10 into 4 40x³ minus 12 into 2 24x minus plus minus 4 into 3 12 x⁻⁻4. आता ही जी पॉवर आहे आपल्याजवळ -4 आहे. याला जर प्लस करायचं असलं तर तुम्ही कुठे आणू शकता, हे डिनॉमिनेटर मध्ये लिहू शकता. मीन्स आन्सर इज your final answer is dy/dx² is equal to 40x³ minus 24x minus 12 upon x⁴ is your answer, your required answer. Okay, then so problem number second, e⁻²x into tan x. याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला तर काय करावं लागेल, e⁻²x आणि tan x दिलेला आहे. याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याला अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट कन्सिडर y is equal to e⁻²x into tan x. Differentiate with respect to x means dy/dx. इथं e⁻²x आणि tan x दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असला तर आपण प्रोडक्ट रूल यूज करतो. मग फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, सो डेरिव्हेटिव्ह इज e⁻²x tan x डेरिव्हेटिव्ह sec² x. Okay, plus
tan x as it is, derivative of e raised to the power 2x, e raised to the power 2x is e raised to the power 2x and 2x is again differentiate means 2. Okay. So e raised to the power 2x is a common term. Means e raised to the power 2x is common. In bracket sec square x plus 2 tan x. This is the dy upon dx. This value is the dy upon dx. Okay. So now again differentiate. We get the second order derivative. So now again differentiate. Okay. Means d square y upon dx square, second order derivative. Okay. Again this bracket multiply by e raised to the power 2x, two functions and they are multiplied. So derivative is by using the product rule. First function e raised to the power 2x and second function is this bracket. So first function e raised to the power 2x into derivative of second function means this bracket sec square x plus 2 times tan x plus second means sec square x plus 2 tan x into derivative of first function means e raised to the power 2x. So we solve. So first function as it is derivative of this bracket. See carefully, sec square x means sec x the square, x raised to the power n अनुसार derivative 2 times sec x and sec x is again differentiate derivative of sec x. Sec x is sec x into tan x. Okay. Plus 2 constant and tan x derivative is a sec square x. Okay. So here sec square x plus 2 times tan x. The e raised to the power 2x derivative is 2 times e raised to the power 2x. Okay. In both condition sec x into sec x, sec square x and 2 is a common. So here e raised to the power 2x bracket 2 into sec x sec square x into tan x plus 2 times sec square x plus 2 times e raised to the power 2x in bracket sec square x plus 2 tan x. Okay. So see carefully, 2 and sec square x is both common. So outside the bracket and e raised to the power 2x is also common. So this is again outside the bracket. Okay, see 2 times, so e raised to the power second order derivative here d square y upon dx square is equal to e raised to the power 2x. So 2 and sec square x, 2 sec square x common in bracket. Remaining terms are 2 sec square x is outside bracket. Remaining term tan x plus 1. Tan x plus 1 plus 2 times e raised to the power 2x and second bracket is a sec square x plus 2 tan x. But the value of sec square x by using the identity 1 plus tan square theta is equal to sec square theta. According to this identity, sec square x is tan square x plus 1 is tan square x plus 1 plus this is the tan x, 2 times tan x. Okay, we arrange common of 2 into e raised to the power 2x, 2 into e raised to the power 2x get common, 2 into e raised to the power 2x get common in bracket sec square x. Okay,
bracket tan x plus 1 plus tan square x plus 2 tan x plus 1. Okay. Sec square x value, put the sec square x. One plus tan square x, okay, is tan x plus 1. But this is the quadratic equation in the t. Suppose x square ax square plus ab plus bx is the general equation of quadratic equation. We compare this. This is the quadratic equation in the form of tan. Okay, in the form of tan x. So roughly we solve tan square x plus 2 tan x plus 1. हे quadratic equation च्या फॉर्म मध्ये tan च्या quadratic equation चा फॉर्म आहे. the quadratic equation having two roots. त्याच्यानुसार जर आपण ऑब्जर्व केलं तर आपल्याला 2 tan x आणि इथं पाहिजे 1 म्हणजेच काय तुमची जी मल्टिप्लिकेशन आहे ते 1 पाहिजे आणि ऍडिशन किती पाहिजे 2. तर याला जर आपण असं लिहिलं आहे 2 tan x ला tan square x plus tan x plus tan x plus 1. यामधून tan x कॉमन घेतलं तर काय मिळेल ब्रॅकेट मध्ये मिळेल tan x plus 1 आणि इथे आपल्याला प्लस 1 कॉमन घेतलं तर tan x plus 1. ओके मीन्स tan x plus 1 आणि इथे सुद्धा काय मिळेल आपल्याला tan x plus 1 म्हणजे tan x plus 1 into tan x plus 1 tan x plus 1 चा स्क्वेअर. ही जी टर्म आहे आपली या टर्मच्या जागी आपण ही टर्म लिहू शकतो. तीच टर्म आपल्याला इथे लिहायची आहे प्लस tan x plus 1 होल ब्रॅकेट चा स्क्वेअर. ओके अंडरस्टँड. We observe tan x plus 1 whole bracket square and tan x plus 1. Okay, so get common. Tan x plus 1 is common. So here 2 into e raised to the power 2x and tan x plus 1 or 1 plus tan x. Okay, the remaining term काय राहील ब्रॅकेट मध्ये. तर ब्रॅकेट मध्ये आपल्याला 1 plus tan square x 1 plus tan square x and here tan x plus 1. So d square y upon dx square is equal to 2 into e raised to the power 2x. So 1 plus tan x. Solve this bracket. Firstly write 1 plus 1 2 plus tan x and tan square x. Okay, this is your required answer. Okay, see carefully. Okay, for this step. इथे हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित काय केलं. Okay. Now solve next question. Question number 3. E raised to the power 4x into cos of 5x. दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्हचा घ्यायचा आपल्याला तर आपल्याला अगोदर प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल. सो y is equal to e raised to the power 4x into cos of 5x. So differentiate with respect to x. Okay, means dy upon dx is equal to first function into derivative of second function plus second function into derivative of first function. Okay, means first function is e raised to the power 4x. Cos x derivative is a minus sin x, means minus sin 5x, and 5x is again differentiate, so derivative is 5 plus cos of 5x
derivative of e raised to the power 4x is a e raised to the power 4x, and 4 is a again differentiate. Okay, 4x is a again differentiate. 4x derivative is a 4. So now minus sign and 5 e raised to the power 4x into sine of 5x, okay, plus sign 4 e raised to the power 4x into cos of 5x. E raised to the power 4x and e raised to the power 4x get common, so outside the bracket e raised to the power 4x in bracket minus 5 sin 5x plus 4 into cos of 5x. Okay, this is the equation number 1. This is the value of dy upon dx. But we find second order derivative, means again differentiate with respect to x. Again differentiate with respect to x, means d square y upon dx square is equal to, again this bracket multiply by e raised to the power 4x, means again using the product rule, first function to derivative of this plus second function, means bracket and derivative of first e raised to the power 4x. Now we observe this function and derivative of this bracket and derivative of e raised to the power 4x, means second order derivative d square y upon dx square is equal to e raised to the power 4x is as it is, and derivative of this bracket is minus 5 is a constant term, means outside derivative, and derivative of sine of 5x is, means cos of 5x, and 5x is again differentiate and derivative of 5x is 5. So 4 into derivative of cos of 5x is cos of x minus sin x minus sin 5x, and 5 is x is again differentiate and derivative of 5x is 5. So we complete this bracket is minus 5 into sin of 5x plus 4 times cos x, and derivative of e raised to the power 4x is, okay, 4x is again differential derivative. Now again we common e raised to the power 4x is common, in bracket minus sign 5 into 5 25 cos of 5x, means minus plus minus 4 into 5 is 20 sin of 5x, in bracket 4 into minus 5 is 20 sin of 5x plus 4 into 4 16 cos of 5x. Okay. And e raised to the power 4x is a common. So bracket open, e raised to the power 4x outside the bracket minus 25 cos of 5x minus 20 sin of 5x minus plus minus 20 sin of 5x plus 16 cos of 5x. Okay. So now we solve. Okay. Minus 25 cos x cos of 5x आणि इथे minus 16 cos of 5x means किती राहिले minus 25 plus 16
9. So 9 cos of 5x. Okay. Minus 20 sin 5x, minus 20, minus 20 minus 20, minus 40. Okay. Minus 40 sin of 5x. This is your required final answer. Okay. See carefully and write down. Sorry, one term here. Okay. Minus 25, 16 get minus 9, not 9. Okay. So minus sign common. Then the value is minus e raised to the power 4x in bracket 9 into cos of 5x minus minus get plus. So 40 sin of 5x. This is your final answer. Okay. Write down. Now next fourth number, x cube into log x. X cube into log x, then again multiply the two function by using derivative, by using the product rule. So let y is equal to x cube into log x. Okay. Differentiate with respect to x. Means dy upon dx. Very easy problem. So derivative of this function by using the product rule. First function into derivative of second function plus second function into derivative of first function. Okay. So derivative here log x and x cube means x cube. Log x derivative is 1 upon x plus log x, and x cube derivative is 3 into x square. So x cube get cancelled, remaining is a x square plus log x into x square. X square get common. X square in bracket 1 plus 3 into log x. This is the value of first order derivative. This is the value of first order derivative. But now we find the second order derivative. So again differentiate with respect to x. Means second order derivative d square y upon dx square is equal to derivative of this term. Then again x square and this bracket is both the multiply. So using the product rule. First function and this bracket is a second function. So first function into derivative of second function plus second function into derivative of first function. So x square as it is, the derivative of this bracket, 1 is a constant 0 and this term 3 is a constant outside derivative, and derivative of log x is 1 upon x plus 1 plus 3 into log x, and derivative of x square is a 2x. So x square and get x cancelled. So yeah, 3 plus in bracket 1 plus 3 log x into 2x. The remaining x rather. Okay. Means 3x 2x ने ब्रैकेट ला मल्टीप्लाई करो अपन काय मिळेल बा 2x plus 3 into 2 6x into log x. In both 3x into 2x 5x plus 6x into log x. X get common in bracket 5 plus 6 log x. Okay, this is the value of second order derivative.
This is your required answer. Okay, write up. Very easy problem here. Now solve the next problem. Fifth number चा problem आहे तुम्हा log of log x and log of log x. Find the second order derivative. First consider y is equal to log of log x. Okay. So differentiate with respect to x. Differentiate with respect to x means dy upon dx. Means derivative of log x. Okay. Means by using composite function, means 1 upon x, derivative of log x is 1 upon x, but x is considered as log x, so 1 upon log x, and log x is again differentiate. So what is the derivative of log x is 1 upon x, means 1 upon x into log x. This is our first order derivative, but now we find second order derivative. Okay, so again differentiate with respect to x, means second order derivative is d square y upon dx square. So 1 upon x derivative of 1 upon x into log x. त्याचे डेरिव्हेटिव्ह असं नाही आहे आपल्याजवळ 1 upon x log x, but the power of this bracket is काय नसतं म्हणजे काय असते 1, जिसका कोई नहीं होता उसका क्या होता है 1 होता है. म्हणजे इथं पॉवर काय आहे 1 आहे. मग आता ही जी पॉवर 1 आहे हे जर वर गेली तर किती होईल -1. सो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x into log x raised to the power -1. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण x raised to the power n. ओके, means -1 into x raised to the power log x -1 means n into x raised to the power n -1. Okay, means minus x into log x raised to the power -2. So second order derivative. बट ही जी पॉवर -2 आहे मला खालची वर नेली तर मायनस केली, वरची मायनस खाली आणली तर पॉझिटिव्ह होईल. मीन्स आन्सर इज -1 upon x log x whole bracket चा square. This is your required answer. Okay. Now write down this problem. Now next problem number 6, x raised to the power x. In this problem first function is x, another function is x, means one function and raised to the power. जर एक फंक्शन आहे त्याच्या पॉवर मध्ये जर दुसरं फंक्शन असलं तर आपण काय यूज करत होतो लॉगॅरिथमिक मेथड. इथं आपल्याला लॉगॅरिथमिक मेथड यूज करावं लागेल. म्हणजे काय लॉगॅरिथमिक मेथड मध्ये काय करतो आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करत होतो. म्हणजे याला अगोदर y कन्सिडर करू आपण. y is equal to x raised to the power x, means taking log on both side. Okay, log y is equal to log of x raised to the power x. log m raised to the power n नुसार जर केलं तर इथे मिळेल आपल्याला x into log x. This is the value of log y. Okay, and differentiate with respect to x. So derivative of log y is 1 upon y and dy upon dx. So here x and log x both are multiplied by using the product rule. First function into derivative of second function log x the derivative upon x plus second function into derivative of first function x with respect to x is 1. हा जो y आहे हे डिवाइड आहे इकडे घेऊन जातो आपण मल्टिप्लाय होऊन जाते म्हणजे dy upon dx is y in bracket x get cancel that 1 plus log x. The value of y is x raised to the power x. So dy upon dx is equal to x raised to the power x in bracket 1 plus log x. Question number 1. This is the first order derivative, but now we find the second order derivative. So again differentiate with respect to x.
Okay, so second order derivative is d square y upon dx square is equal to the derivative of x raised to the power x and 1 plus log x. The first function, the derivative of second function plus second function into derivative of first function means x raised to the power x. our x raised to the power x चे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इथं. x raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह आताच घेतला आपण. काय होतं x raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह? x raised to the power x 1 plus log x. So x raised to the power x is as it is. 1 plus log x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि log x चा 1 upon x plus 1 plus log x and x raised to the power चा डेरिव्हेटिव्ह. So derivative of x raised to the power x into 1 plus log x. 1 plus log x into 1 plus log x, 1 plus log x चा स्क्वेअर. इथं आहे त्याच्यावर x याची पॉवर काय 1 आणि ही जर वर गेली तर -1 means x raised to the power x and x raised to the power -1 plus 1 plus log x whole bracket चा स्क्वेअर and this is the x raised to the power x. दोघांचा बेस सेम आहे म्हणून पॉवरची काय होईल तिथं आता सबट्रॅक्शन होऊन जाईल. x raised to the power -1 plus x raised to the power x in bracket 1 plus log x whole bracket चा square. This is the your required answer. This is the second order derivative. Okay, these questions are compulsory. सो अशा प्रकारे आपला जो क्वेश्चन नंबर 1 आहे आपण इथं कंप्लीट केलेला आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर फाइंड करायला सांगितलं. इथं लिहून दिलेलं होतं फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, पण तिथं तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन मध्ये हा दिसते. तुम्हाला तिथे दिलेला आहे डायरेक्टली हा पार्ट विचारते फाइंड डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मीन्स काय फाइंड करायला लागेल आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ सी द नेक्स्ट लेक्चर. सेकंड नंबर क्वेश्चन नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ आपण. ओके, थँक्यू.